आज घरी आल्यावर मी असं काही पाहिलं की मला धक्काच बसला. नमस्कार मंडळी. तर आज मी फायनली गॅस घेतला नवीन. तर मग अगोदर दूध उकळायला आणि उतू जायला ठेवलं होतं. तर हे कशासाठी करतात मला माहित नाही, पण मला बरेच जण फॉलोअर सुद्धा म्हणले, म्हणून म्हणलं ठीक आहे करू. तर मला प्लीज कमेंट करून सांगा की दूध उतू जायचं ते प्रथा काय आहे आणि कशासाठी केली जाते. त्यानंतर मग मी लगेच खिचडी बनवायला घेतली, कारण नंतर मला खूप कामं होती. म्हणूनच मग म्हणलं अगोदर खिचडी बनवून घेऊ आणि नंतर कामाला लागू. तर झालं की मी माझ्या ज्या रूमच्या हॉलच्या नेटच्या विंडो आहेत त्या ओपन ठेवून गेले होते, कारण गरमीमुळे रूम खूप गरम होते म्हणून. आणि पावसाचा काही अंदाज नव्हता, पण अचानकच पाऊस आला आणि पूर्ण पाणी मध्ये येऊन गादी पण हॉलमध्येच टाकलेली होती. मी रात्री हॉलमध्ये झोपले होते म्हणून. तर ब्लँकेट, गादी, बेडशीट सर्व काही भिजलं आणि घरामध्ये सुद्धा पूर्ण पाणी झालं उतार रूम मध्ये असल्यामुळे. नंतर मग सर्व अगोदर वाळायला वगैरे टाकलं, गादी पण वाळवायला ठेवली आणि अगोदर घरातलं सर्व पाणी काढत बसले. एवढं काम आज मला अचानकच लागलं, म्हणूनच मग आज खिचडीच बनवली. तसा माझा प्लॅन मस्त चपाती भाजी बनवायचा होता, पण या सर्व कामांमुळे मला मग तेवढंच करावं लागलं. बाय द वे, पाऊस तुमच्या सिटीमध्ये पण पडला का मला नक्की सांगा. त्यानंतर मग खिचडी पण खूप छान झाली होती. मस्त निवांत बसले आणि जेवण केलं. लेटच झाला होता सर्व काही करता करता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.